मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाना हे आता घरी आलेले आहे. जानकीने नानांना सोडवलेलं आहे आणि नाना घरी आल्यामुळं आता इकडे घरी जो आहे रणदिवेंच्या घरी प्रश्न उठलेला आहे. तो म्हणजेच नानांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता ज्याने कोणी मला ढकललेलं आहे त्याला सोडायचं नाही, कारण नानांना माहिती आहे की त्यांना जिन्यावरून कोणी ढकललेलं आहे. नाना सर्वांच्या समोर एक गोष्ट सांगत आहेत, ती म्हणजे आज कोर्टात मी जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं, पण त्यातली एक गोष्ट मात्र खरं नव्हती. तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागलेले आहेत. जानकीही पाहत आहे. तेव्हा नाना म्हणत असतात की मला जिन्यावरून ढकललेलं, तेव्हा मी सांगितलं की मी पाय घसरून पडलेलो होतो, पण त्याचबरोबर तिथे जे घडलेलं होतं त्यामध्ये वेगळं होतं, हे नाना स्पष्टपणे तिथं सांगत आहेत. आणि नाना म्हणत असतात की मला जिन्यावरून ढकलणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आत्ताच्या आत्ता समोर यायचं आहे आणि सर्वांच्या समोर माफी मागायची आहे. जर ती व्यक्ती हे करू शकले नाही तर माझ्या एवढं वाईट कोण नसेल, असं नाना बोलत असतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण नानांचं जे रौद्ररूप आहे ते नानाने धारण केलेलं असतं आणि आता ऐश्वर्याची काही गय होणार नाही, गय केली जाणार नाही, हे नानांनी स्पष्ट केलेलं असतं. नानांनी ह्या सर्व गोष्टी बोललेल्या आहेत. त्याचबरोबर सुमित्राने तर जानकीची पाय धरून माफी मागितलेली आहे आणि जानकीला तिने सांगितलेलं आहे की आज तुझ्यामुळं नाना इथं आलेले आहेत. हे सगळं घडलेलं असतं. ऐश्वर्याची वाट लागलेली आहे आणि आता नाना असं का बोललेले आहेत म्हणून शर्वरी पाहत आहे, कारण शर्वरीला माहिती आहे की जानकी वहिनीने जर ढकललेलं असतं तर जानकी वहिनी लगेच पुढे आली असती. मग नानांना ढकललेली कोण आहे, तर ती ऐश्वर्या तर नाही ना. हे प्रश्न आता सगळ्यांच्या पुढे उपस्थित राहिलेले आहेत, कारण ऐश्वर्या आणि जानकी या दोघींमध्येच कोणी आहे हे ठरणार असतं आणि नाना मात्र भयानक असे चिडलेले असतात. तर हे सगळं आता कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा असतो. आता जानकी नानांना घेऊन कोर्टामध्ये आलेली आहे. नाना उभे राहून नमस्कार करण्याचा प्रयत्न करत असतात, पण नानांच्या पायात कसलेच त्राण नसतात, त्यांना बांधून ठेवलेलं असतं आणि त्यामुळं नानांना धडनी तुटून उभंही राहता येत नव्हतं. तेव्हा जज साहेब म्हणतात की नानासाहेब तुम्ही बसून बोललात तरी चालेल, उभं राहायची काहीही गरज नाही, असं नानांच्या बाबतीत स्पष्टपणे इथे जज साहेबांनी सांगितलेलं असतं. आणि नाना मात्र आता बोलायला सुरुवात करत असतात. नानांना प्रश्न पडलेले असतात, नानांच्या समोर अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं नानांना द्यायची असतात आणि या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या खूपच विचित्र पद्धतीने घडत असतात. आणि आता नाना जेव्हा आता तिथे बोलायला सुरुवात करत असतात, जज साहेब म्हणत असतात की मला सांगा नक्की काय घडलेलं आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत त्या मला कळल्या पाहिजेत. नानासाहेब तुम्ही जिवंत आहात? तेव्हा नाना म्हणतात की हो, जानकीमुळं आज मी तुमच्या सर्वांच्या समोर उभा आहे, जानकीमुळे मी जिवंत आहे, अन्यथा मला नाही माहिती माझ्या बाबतीत काय झालं असतं, असं नाना बोलत असतात. जानकीमुळे हे शक्य झालेलं आहे, जानकीमुळे मी जिवंत आलेलो आहे, असं नानासाहेब सांगत असतात. नाना म्हणत असतात की या गोष्टीला सुरुवात झाली ती म्हणजे आमच्या घरी जेव्हा जानकीने मला स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि जानकीने मला उभं केलं, त्याचबरोबर मी बोलायला लागलो, मी स्वतःच्या पायावरती उभं राहिलो, मी हॉलमध्ये बसलेलो होतो त्या दुसऱ्या दिवशी आणि त्याचबरोबर कोणी लोक आली आणि त्यांनी मला उचललं आणि अक्षरशः गाडीत टाकलं आणि त्यांनी मला तिथून किडनॅप केलं. म्हणजे माझ्याच घरातून मला किडनॅप केलं गेलं, त्यानंतर तिथून मला दुसरीकडे हलवण्यात आलं आणि मला काहीच कळत नव्हतं. एखाद्या वस्तूची जशी नेहाण केली जाते त्या पद्धतीने माझी नेहाण केली जात होती आणि या सर्व गोष्टी घडत होत्या. हे सगळं चाललेलं असतं. नाना सांगत असतात त्यांनी मला बांधून ठेवलेलं, इतकं असं विचित्र पद्धतीनं बांधलेलं होतं की मला प्रश्न पडलेला होता, मी कसा सुटणार आहे, मी जिवंत माघारी येईल का नाही, असे अनेक प्रश्न माझ्या पुढे उपस्थित होते. आणि नाना हे रडून सांगत असतात. जजसाहेबांनाही धक्का बसलेला असतो. इकडे सगळेजण रडत असतात. नाना त्यांची जी करुण कहाणी आहे, त्यांच्या बाबतीत जे काही वाईट घडलेलं आहे ते सगळं नाना सांगत असतात. नानांना खूप वाईट वाटलेलं असतं, या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि नाना खूपच वैतागलेले असतात, कारण त्यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं होतं. आणि नानांनी आता सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केलेली असते. नाना म्हणत असतात की मी तिथून सुटण्याचाही प्रयत्न केला, मी तिथून सुटलोही होतो. एक गाडी होती, ती गाडी कोणाची होती मला माहीत नाहीये, मी त्या गाडीमध्ये बसलो, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये मी बसलो आणि मग मी त्या गाडीच्या डिक्कीमध्ये बसलो होतो, तिथंही ते गुंड माझ्या मागे धावत आले, त्यांनी मला पुन्हा पकडलं, पण मी त्या डिक्कीमध्ये लिहून ठेवलेलं होतं की मी नानासाहेब रणदिवे, मी जिवंत आहे, मी अडचणीत आहे, मला कोणीतरी इथून सोडवा, असं मी त्या डिक्कीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. आणि मग मला वाटलं की कोणीतरी येईल, पण त्या माणसांनी मला तिथून
पुन्हा पकडलं तेव्हा ऋषिकेश मला समोर दिसलेला होता. ऋषिकेशला मी आवाजही दिलेला होता. तेव्हा जानकी सांगते की हो, नाना सांगतात ते अगदी बरोबर आहे. ज्या गाडीमध्ये नानांनी हे सगळं लिहून ठेवलेलं होतं ती गाडी माझ्या मैत्रिणीची होती. सायली सुभेदारीची ती गाडी होती आणि तिने मला तसं कळवलं होतं. माझा विश्वास होता नाना जिवंत आहेत, नानांना काहीही झालेलं नाहीये, हा माझा विश्वास होता आणि तो विश्वास खरा ठरलेला आहे असं जानकी सांगत असते. त्याचबरोबर जानकीचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरीही नानांना काय होणार नाही याची मला खात्री होती. आणि त्याचबरोबर इकडे आता जज साहेब हे जानकीला प्रश्न विचारत असतात. नाना म्हणत असतात की हो, जानकी म्हणते मी आणि माझी जाऊ अवंतिका रणदिवे, ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे, आम्ही दोघी जणी पनवेलला गेलो कारण आम्हाला दोघींना कळलेलं होतं की तिथं नाना आहेत. मग नाना पुढे सांगू लागतात की हो बरोबर आहे. तिथून मला त्या लोकांनी पुन्हा उचललं, माझे डोळे बांधलेले होते, एका पोत्यात बांधून मला ते आणायचे आणि मग त्यांनी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला कळलं की मी माझ्याच आउट हाऊसमध्ये आहे. मला धक्का बसला, हे सगळं काय आहे, म्हणजे कुठे लांब घेऊन गेले, पुन्हा माघारी आणलं, पुन्हा आमच्याच आउट हाऊसमध्ये ठेवलं आणि वारंवार मला सांगितलं जात होतं की तुमचा जो मुलगा आहे ऋषिकेश रणदिवे याला फासावर लटकवलं की तुझी पण इथून सुटका केली जाणार आहे. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की हो, कारण नानांनी एक तिथं संधी साधली. तिथं एक गुंड होता, त्या गुंडाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरून फोटो काढले आणि मग नानांनी ते फोटो जे आहेत ते पाठवलेले होते आणि मग नानांनी हुशारीने ती गोष्ट केलेली होती. नानांनी ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या होत्या त्या अगदी चालाखीनं केलेल्या होत्या, म्हणूनच नाना इथंपर्यंत पोहोचू शकलेले आहेत असं जानकीचं म्हणणं असतं. नाना तर पोहोचलेले होते. नानांना सगळे तिथं जज साहेब म्हणतात की हे सगळं घडलेलं आहे ते खूपच भयानक होतं. नाना म्हणत असतात की मी आज फक्त जिवंत आहे तो म्हणजे माझ्या जानकीमुळे. माझ्या जानकीने माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवलेला होता, तिने मला तेवढं सांगितलेलं होतं, तिच्या विश्वासामुळे मी आज जिवंत आहे, अन्यथा माझं काय झालं असतं हे मलाही माहिती नाही. तेव्हा इकडे जज साहेब विचारत असतात म्हणजे, तेव्हा जानकी सांगायला सुरुवात करते हो, ऋषिकेशला अटक व्हायच्या आधीही आम्ही सगळेजण नानांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटत होतं की हे सगळं जे काय आहे ते खरं आहे आणि त्याचबरोबर नाना जिवंत आहेत. या सगळ्या कठीण परिस्थितीतही नानांनी त्यांच्या बाबतीत कुठलीही चूक होऊ दिली नाही. नानांनी त्यांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली. त्यांनी तिथल्या आउट हाऊसचे फोटो काढून मला पाठवले. ते फोटो मी पाहत होते पण मला कळतच नव्हते की हे फोटो मी कुठं पाहिलेले आहेत, नक्की हे सगळं काय आहे. असे अनेक प्रश्न मला पडलेले होते. ते फोटो नक्की कुठले आहेत, नक्की काय आहे, या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते पण मला मात्र त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. आणि शेवटी माझ्या लक्षात आलं, आमचे गुलाबदादा आहेत त्यांच्यामुळे माझ्या लक्षात आलं की हे जे आहेत हे फोटो आहेत ते आमच्याच आउट हाऊसमधले आहेत. आणि मग आम्ही आमच्या आउट हाऊसच्या दिशेने गेलो पण तिथे गेल्यानंतर आम्हाला काहीच नाही मिळालं. आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केलेला होता पण गुलाबदादांना मी सांगितलेलं होतं की लक्ष ठेवा, कारण आम्हाला संशय होता की आउट हाऊसमध्ये काहीतरी हालचाली घडत आहेत. आणि मग कोर्टात आत्ता मला गुलाबदादांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आउट हाऊसच्या दिशेने एक माणूस जाताना दिसतोय. मग मी इथून कोर्टातून गेले. तेव्हा आम्ही तिथे गेलो तर गुलाबदादांना मारलेलं होतं, ते बेशुद्ध पडलेले होते. मी त्यांच्या तोंडावर पाणी मारलं, त्यांना उठवलं आणि आउट हाऊसमध्ये गेले. तिथं शोधाशोध करू लागले. तिथं तो गुंड होता आणि मग त्याने माझ्यावरतीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याची बेदम धुलाई केली हे जानकी सांगत असते. आणि त्याचवेळी त्या माणसाला मारल्यानंतर तिथे एक पोतं होतं, त्या पोत्यामध्ये हालचाली दिसत होत्या आणि ते पोतं हालताना दिसत होतं. मी त्या पोत्याला बांधलेलं होतं, ते सोडलेलं होतं, म्हणजे तिथूनही नानांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं. पण वेळीच मी तिथं गेल्यामुळं मी नानांना या सगळ्यातून वाचवू शकले हे जानकी सांगत असते. जानकीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. जानकीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही नाना तिथं ज्या अवस्थेत सापडलेले होते ती अवस्था खरंच खूप बिकट होती. इतक्या वाईट अवस्थेत नाना होते, त्यांना आम्ही त्यातून बाहेर काढलं, नानांना पाणी प्यायला दिलं आणि मग तिथे आमचे शेतकरी मित्रही आलेले होते, त्यांच्या मदतीने ह्या सर्व गोष्टी केल्या आणि हे सगळं घडलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या समोर हे सगळं आलेलं आहे आणि काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत होतं ते खूपच भयानक असं होतं आणि नाना हे सगळं सांगत असतात. जानकी म्हणत असते की नानांना इतक्या विचित्र अवस्थेत ठेवलेलं होतं, नानांच्या बाबतीत जे घडलेलं होतं ते खूपच वाईट असं होतं हे जानकी सांगत असते. त्याचबरोबर त्या गुंडाची आम्ही धुलाईही केलेली होती, परंतु त्या गुंडाची जरी धुलाई केलेली असली तरीही काही गोष्टी इतक्या विचित्र होत्या
की त्याचा विचारही आपण करू शकत नाही, हे सगळं ती सांगत असते. त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की नानांची अवस्था ज्या व्यक्तीनेही केलेली होती. मग नानांना पुढचा प्रश्न विचारला जातो, नानासाहेब मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे की तिथं तुम्हाला माहिती होतं का ते हे सगळं कोण करतंय? तेव्हा नाना म्हणत असतात की नाही, तिथे मला माहीत नाही आहे की मला कोणी नेलेलं होतं, मला कोणी हे ठेवलेलं होतं, मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. पण त्याच दरम्यान तो जो गुंड होता तो मात्र तिथून पळून गेलेला आहे. त्या माणसांना जर तुम्ही माझ्या समोर आणलं तर मी ओळखू शकेल की ती माणसं कोण होती, अन्यथा मला काहीच आठवत नाही आहे, हे नाना सांगत असतात. फक्त तो म्हणायचा की बॉसनं सांगितले, आमच्या बॉसनं केलेलं आहे, हे सगळं तो माणूस तिथे बोलत होता आणि हे नाना सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आता जानकी सांगत असते की नानांच्या बाबतीत जे घडलेलं होतं ते खूप भयानक होतं. इकडे जानकीला वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही नानांच्या बाबतीत जे घडत होतं ते खूप भयानक होतं. नानांवरती जो हल्ला झालेला होता, ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या इतक्या विचित्र पद्धतीनं होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाना म्हणत असतात की खरंच मला खात्री होती की माझी जानकी मला येऊन वाचवणार. मला तिथं सगळ्या बातम्या मिळत होत्या. मला माहिती होतं की माझ्या आरोपामध्ये ऋषिकेशला अडकवलेलं आहे, माझ्या कोणाच्या आरोपामध्ये ऋषिकेशची ही अवस्था केलेली आहे ह्या लोकांनी, मला हे सगळं माहिती होतं. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं होतील असं मला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि मग जानकी म्हणायला लागले की नाना आपल्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि काहीही झालं तरीही त्या संकटातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि मग मी जानकीला म्हटलं की आत्ताच्या आत्ता आपल्याला गेलं पाहिजे. माझा ऋषिकेश माझ्याच कुणाच्या आरोपामध्ये अडकलेला आहे, तर माझ्या ऋषिकेशला मला सोडवायचं आहे, हे मी जानकीला सांगितलेलं होतं, हे नाना सांगत असतात. त्याचबरोबर जानकीने मला इकडे आणलेलं आहे आणि मी म्हटलं की मला कोर्टात आत्ताच्या आत्ता जायचं आहे. माझ्या ऋषिकेशची जी हालत आहे त्यातून मला ऋषिकेशला बाहेर काढायचं आहे. जोपर्यंत मी कोर्टात जाणार नाही तोपर्यंत यातून ऋषिकेश बाहेर निघणार नाही, असं नाना सांगत असतात. जानकी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का जज साहेब, कसं आहे एका अनाथ मुलीला जेव्हा तिच्या सासरचे एवढे प्रेम करणारे मिळतात तेव्हा तिच्यासाठी ते फक्त तिचे देव नाहीत, तर तिच्यासाठी ते फक्त तिचे आईवडील नसतात तर तिचे देव असतात. आणि मग जज साहेब म्हणतात की खरंच कसं आहे घरोघरी मातीच्या चुली असण्यापेक्षा घरोघरी जानकीसारखी सून असणं खरंच गरजेचं आहे. जानकी आज तुझ्यामुळेच हे शक्य झालेलं आहे की नानासाहेब रणदिवे हे आज जिवंत आहेत, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, अन्यथा ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. आज तू नानांचा जीव वाचवलेला आहे. खरंच जानकी रणदिवे तुमच्यामुळे आज नानांचा जीव वाचलेला आहे, असं जज साहेब सांगत असतात. आणि जानकी हे सगळं बोलत असते तेव्हा आता जज साहेबांनी एकच प्रश्न विचारलेला असतो, तो नानांना विचारलेला असतो. वारंवार या कोर्टामध्ये एकच प्रश्न विचारला गेला, त्याच मुद्द्यावरती बोललं गेलं, ते म्हणजे तुम्हाला जिन्यावरून ढकललं. मला सांगा नानासाहेब रणदिवे तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं? आता नाना या प्रश्नाचं उत्तर देणार असतात आणि तेच वाट लागलेली असते, ती म्हणजे ऐश्वर्याची. नानांना जज साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला नक्की जिन्यावरून ढकलून कोणी दिलेला आहे. आणि तेव्हा नानांनी अगदी कोणालाच न घाबरता नाव घेतलंय, ते म्हणजे ऐश्वर्याचं नाव घेतल्याबरोबर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण आता नानांनी अगदी योग्य व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे. निंबाळकर वकील तर पुरता हादरून गेलेला आहे. आता ही केस आपल्या हातून जाणार आणि आपलं वाटोळं होणार या गोष्टीची जाणीव निंबाळकर वकिलाला झाली आहे. तर सयाजीला देखील समजलंय की आपल्या मुलीला आता जेल झाल्याशिवाय पर्याय नाही. आता नाना शांत बसतात आणि त्यानंतर नानांनी एक मोठा ट्विस्ट केलेला आहे. त्यानंतर नाव घेतात नाना, ते म्हणजे जानकीचं नाव घेतल्यावर जानकी सुद्धा हादरून गेलेली आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या देखील हादरून गेलेली आहे. नाना नक्की काय खेळ खेळतायत हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये. अगोदर ऐश्वर्याचं आणि त्यानंतर जानकीचं नाव नानांनी घेतलेलं आहे. नाना नक्की काय करतायत कोणालाच कळत नाही. सारंग देखील बघत राहिलंय की आता नाना काय बोलतायत आणि कसं बोलतायत ते. तेव्हाच नानांनी मोठा ट्विस्ट घडवून आणलाय. नाना जज साहेबांना म्हणतायत की मला जिन्यावरून ऐश्वर्यानं किंवा जानकीनं ढकललेलं नाही. नानांनी दोघींचीही नावं काढून टाकलेली आहेत. नाना सांगतायत की मीच पायरीवरून घसरलो आणि पडलेलो आहे. नानांनी खरं तर ऐश्वर्याला इथं वाचवलेलं आहे. आणि त्यावेळेस जानकी नानांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. नाना तुम्ही असं बोलत असते, पण तेवढ्यात नाना जज साहेबांना नमस्कार करतात आणि मी जे काही साक्ष दिलेले आहे तीच योग्य आणि खरी आहे
या व्यतिरिक्त आता मला काही बोलण्याची इच्छा नाहीये जज साहेब, असं नानांनी सांगून टाकलेलं आहे. आता जानकी देखील नानांना जास्त फोर्स करत नाही, कारण त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगून टाकलेलं आहे. आणि आता ऐश्वर्याचं नाव नानांना ढकललेलं आहे, यामधून पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे. जानकीचा नाईलाज झालेला आहे. पण नानांनी दिलेली साक्ष तिने महत्त्वाची आणि फायनल ठरवलेली आहे. जज साहेबांनी देखील आता तीच साक्ष गृहीत धरायचं ठरवलेलं आहे. जज साहेब म्हणतात, "आता जे झालंय ते भरपूर झालेलं आहे. नाना, तुमची साक्ष आम्ही गृहीत धरू." आता सौमित्र देखील शांत बसलेला आहे. सौमित्रला कळलंय की नानांनी ऐश्वर्याचं नाव कदाचित जाणीवपूर्वक घेतलेलं नाहीये. पण आता सर्वांना अपेक्षा आहे ती म्हणजे रणदिवे कुटुंबियांना, म्हणजेच जानकी आणि ऋषिकेश यांना न्याय मिळण्याची. ऋषिकेश देखील कानात प्राण आणून ऐकतोय की आता जज साहेब नक्की काय बोलणार आहेत. तर सौमित्र आता त्या दोघांची बाजू मांडून जज साहेबांना म्हणतोय, या सगळ्या केसमध्ये ऋषिकेश रणदिवे निर्दोष आहेत. तेव्हा जज साहेब म्हणतात, या केसमध्ये भलतीच हलगर्जी झालेली दिसत आहे, कारण पोलिसांनी व्यवस्थित तपास केलेला नाहीये. पुराव्यामध्ये जबरदस्त घोळ घालण्यात आलेला आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. DNA मॅच कसे झाले हा प्रश्न तर पुन्हा एकदा उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर फिंगरप्रिंट देखील कसं काय मॅच झाले हे देखील तपासावं लागणार आहे. पोलीस यंत्रणेने अगदी चुकीच्या पद्धतीने तपास केलेला आहे. पोलीस यंत्रणा यामध्ये दोषी आहे. त्याबद्दल आम्हाला पोलिसांची चौकशी करावी लागणार आहे, असा आदेश आता जज साहेबांनी दिलेला आहे. या गोष्टीची योग्य ती तपासणी व्हायलाच पाहिजे आणि यामध्ये दोषी असणाऱ्या पोलिसांना देखील शिक्षा झालीच पाहिजे, असं जज साहेबांनी सुनावलेलं आहे. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा निर्णय जज साहेबांनी द्यायचं ठरवलेला आहे. जज साहेब म्हणतायत की या सगळ्या केसमध्ये ऋषिकेश रणदिवे यांना खूप मनस्ताप झेलावा लागलेला आहे. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्यामुळं आता मी ऋषिकेश रणदिवे यांना या सर्व केसमधून निर्दोष मुक्त करत आहे, असा फैसला आता जज साहेबांनी सुनावलेला आहे. आणि जेव्हा जज साहेबांचा हा फैसला सर्व ऐकतात तेव्हा सयाजीला मात्र अजिबात आनंद झालेला नाहीये. सयाजीला समजलंय की आपण केलेली खेळी सगळी वाया गेलेली आहे. पण जज साहेबांना समोर जे पुरावे मिळाले त्याप्रमाणेच त्यांनी हा न्याय दिलेला आहे. जज साहेबांनी सांगितलंय की ऋषिकेश रणदिवे हे पूर्णपणे निर्दोष आहेत. नानांनी तर अक्षरशः जज साहेबांना हातच जोडलेले आहेत, कारण नानांना याच तर न्यायाची अपेक्षा होती. जानकीने देखील जज साहेबांना हात जोडलेत, कारण तिला देखील याच न्यायाची अपेक्षा होती. तर ऋषिकेश हा तसाच स्तब्ध उभा आहे. आपण जिंकलोय या गोष्टीचा आनंद कसा व्यक्त करावा हेच त्याला कळत नाहीये. जज साहेबांनी सांगितलंय पोलीस यंत्रणा यामध्ये दोषी आहे आणि पोलीस यंत्रणेवर देखील ताशेरे ओढत जज साहेबांनी सांगितलंय की यामध्ये दोषी असणाऱ्या पोलिसांना सक्त सजा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऋषिकेश रणदिवे हे निर्दोष मुक्त आहेत असं जेव्हा जज साहेब म्हणतात तेव्हा सगळ्या कोर्टामध्ये टाळ्या वाजायला लागतात, कारण जज साहेबांनी अगदी योग्य निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामुळे सर्व लोक अगदी खुश झालेले आहेत. जानकी देखील टाळ्या वाजवते आणि जज साहेबांनी दिलेल्या निर्णयाचं ती स्वागत करत आहे. आणि आता ऋषिकेश तर अक्षरशः मान खाली घालून बसलेला आहे. आपण जिंकलो आहोत, आपला विजय झालेला आहे, सत्याचा विजय झालेला आहे, या गोष्टीचं तो सेलिब्रेशन करत आहे. सर्वांनाच खूपच आनंद झालेला आहे. सुमित्रा देखील जज साहेबांचे आभार मानत आहे आणि देवाचे देखील आभार मानत आहे. तिला समजलंय की आपल्या मुलावर जे काही घाणेरडे आरोप झाले होते ते आता पूर्णपणे निघून गेलेले आहेत. तर सयाजीचं तोंड पूर्णपणे काळवटलं आहे, कारण त्याला समजलंय की सगळी खेळी व्यर्थ गेलेली आहे आणि आता जज साहेबांनी निर्णय सुनावलाय, त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही हे देखील त्याला समजलेलं आहे. अक्षरशः शतशः नमन करून जानकीने जज साहेबांचे आभार मानलेले आहेत आणि कोर्ट समाप्त झालेला आहे. जज साहेब निघून गेलेले आहेत आणि आता सर्वजण ऋषिकेशच्या जवळ येत आहेत. ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच होऊ शकलेलं आहे. तर सौमित्रचे देखील त्याने आभार मानलेले आहेत. जानकी आणि ऋषिकेश जिंकलेले आहेत, तर ऐश्वर्या सयाजी यांचं तोंड मात्र कोर्टात काळं झालेलं आहे. आपला मुलगा आपल्या जवळ आलेला आहे हे पाहून नानांना खूपच आनंद झालेला आहे. भर कोर्टामध्ये नानांनी
ऋषिकेशला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि त्याला आपल्या मिठीत घेतलेला आहे आणि ऋषिकेश सुद्धा अगदी सदगदित होऊन साश्रू नयनांनी नानांच्या जवळ आलेला आहे आणि डोळ्यातून पाणी आणत तो नानांना बोलत आहे, नानांच्या जवळ जात आहे. नाना देखील त्याला स्वतःच्या जवळ घेतात, मिठी मारतात आणि म्हणतात, कसलं मोठं बालांड तुझ्यावर लागलेलं होतं, पण जानकी आहे ना, तर तू अजिबात घाबरू नको. जानकी कधी सुद्धा तुझ्यावर कधीच वाईट वेळ देणार नाही. त्याच नंतर ऋषिकेशने जानकीला घट्ट मिठी मारलेली आहे. आपण जिंकलो जानकी, असं देखील तो तिला म्हणलेला आहे. या सर्व गोष्टीमध्ये ऐश्वर्याचं तोंड मात्र अगदी पाहण्यासारखं झालेलं आहे. ऐश्वर्याचं तोंड काळं पडलेलं आहे. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना मिठी मारून आपण जिंकलेलो आहोत असं एकमेकांना सांगतायत. सत्याचा विजय झालेला आहे असं देखील ते सांगतायत आणि जिंकल्याचा आनंद ते कोर्टामध्ये अगदी सर्वांच्या समोर व्यक्त करत आहेत. जानकीला मिठीत घेऊन ऋषिकेश तिला म्हणतोय की जानकी तू आहेस ना, तर काही पण शक्य आहे असं तो तिला सांगतोय. ऐश्वर्याला मात्र अगदी चुकल्यासारखं झालेलं आहे. तिला समजलंय की आपली खेळी सगळी वाया गेलेली आहे आणि आता नानांना सर्वजण उठवून घरी घेऊन येत आहेत. नानांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. कारण केस ते जिंकलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना आता घरी यायला मिळणार आहे. इतके दिवस त्यांना कुठेतरी डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं त्यांना घरच्या सर्व व्यक्तींची आठवण येत होती आणि आता आठवण येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या नजरेसमोर आहेत आणि या गोष्टीमुळे नानांना भलताच आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण आपल्या घरच्यांच्या मध्ये जाणार, आपल्या घरच्यांच्या जवळ जाणार आणि घरच्यांबरोबर आनंद व्यक्त करणार. या गोष्टीमुळे नानांनी ईश्वराचे आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर अवंतिका आणि सौमित्र यांनी देखील एकमेकांना मिठी मारलेली आहे. कारण ते जिंकलेले आहेत. केस जिंकल्याचा आनंद त्यांना मनोमन होत आहे. आता नाना घरी आलेले असतात. दारात आलेल्या नानांचं औक्षण सुमित्रांनी केलेलं आहे. त्यांना ओवाळलेलं आहे. त्याच नंतर जानकीने देखील त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि त्यांना ओवाळून आता त्यांना घरात घेत आहेत. सर्वांना खूप आनंद झालाय. इतके दिवस नाना आपल्या नजरेच्या समोर नव्हते आणि आता नाना आले, तर नुसते नाना आलेलेच नाहीये, तर जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर लागलेला कलंक पुसून गेलेला आहे. ऋषिकेश आता निर्दोष मुक्त झालेला आहे आणि ऋषिकेश आणि जानकी पुन्हा एकदा घरी आलेले आहेत. या गोष्टीचा आनंद सर्वांना होत आहे. जानकीने आता ऋषिकेशचं देखील औक्षण केलेलं आहे आणि ऋषिकेशचं औक्षण करून सर्वजण नानांचा हात धरून नानांना आतमध्ये घेऊन येत आहेत. आपल्या घरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर नानांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालाय. कुठं ती डांबून ठेवलेली रूम आणि कुठं हे स्वर्गासारखं आपलं घर, असा आनंद नाना व्यक्त करत आहेत. एक एक पाऊल पुढे चालत असताना ते आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबियाकडे पाहत आहेत. ओवी तर धावत पळतच येते आणि नानांना मिठी मारते. ओवीला पाहून नानांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू यायला लागतात. सर्वजण खूपच आनंदी झालेले आहेत. नाना सर्वांकडे पाहतात, ईश्वराचे आभार मानतात आणि म्हणतात, खरंच मला असं वाटलंच नव्हतं की या घरामध्ये मी पुन्हा पाऊल टाकेल. असं वाटत होतं ते तर डांबून ठेवलंय त्याच ठिकाणी माझा जीव जातोय की काय. पण मला एक गोष्ट मात्र चांगली माहिती होती की जानकी येईल. जानकी काहीही करेल आणि माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्या डांबून ठेवलेल्या खोलीतून देखील जानकी मला वाचवेल असा विश्वास मला जानकीवर होता आणि खरंच जानकी हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, अशी तोंड भरून स्तुती नानांनी जानकीची केलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, आता झालेल्या गोष्टी काढायची काही गरज नाहीये आणि मी काही केलेलं नाही. जे काही केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मी एकटीनं काहीच केलेलं नाहीये नाना. आणि जर थोडं काही केलं असेल तर तुमच्यासाठी तेवढं करणं गरजेचंच आहे. तेच मी केलेलं आहे असं म्हणून जानकीने स्वतःची होणारी स्तुती थांबवलेली आहे. आपण जे करतो तो आपला धर्म आहे, ते आपलं कर्तव्य आहे. मी सून म्हणून जे करायला पाहिजे तेच केलं होतं असं ती सांगतेय. तर इकडं अवंतिका सांगते, आज जेवणाचा खास बेत बनवायचा आहे आणि त्यामध्ये मँगो फालुदा देखील बनवायचा आहे. ओवी तर अगदी आनंदाने उड्या मारत आहेत. सर्वजणच म्हणतायत की आता आपल्या घरामध्ये फक्त आनंदी आनंद होणार आहे. जानकी सांगते, आज अगदी नानांच्या आवडीचं म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचं पिठलं मी बनवणार आहे. सर्वांना जे काय आवडतंय असा मेनू बनवून आज आपण अगदी छानपैकी जेवायला बसूया असं ते सांगतायत. त्याचबरोबर नाना आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा असं देखील सर्वांनी नानांना सुचवलेलं आहे. नाना त्यांच्या रूममध्ये जातात
आता ऋषिकेशला खरं तर जानकीशी बोलायचं असतं, पण तेवढ्यात ऐश्वर्या पाठीमागून आलेली असते. त्यामुळे जानकी म्हणते, "आत्ता आपण काहीच बोलायला नको. मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते खूप महत्त्वाचं असणार आहे. पण आत्ता काही नको. तुम्ही देखील जा आणि शांतपणे वर जाऊन आराम करा. मी स्वयंपाकाचं बघते." असं म्हणून ती किचनकडे चाललेली असते आणि पाठीमागून सारंग आणि ऐश्वर्या दोघेही आलेले आहेत. ऐश्वर्याचं तोंड पडलेलं आहे आणि तोंड काळवंडलेलं घेऊन ती घरात आली आहे. इकडे जानकी आता देवाच्या समोर आलेली आहे आणि तिने देवाला दिवा लावलेला आहे. देवाचे आभार तिनं मानत आहे. जे काही झालं त्यामध्ये देवा तू खूप मदत केलीस. तुझे आशीर्वाद असेच आमच्यावर राहू दे असं ती म्हणते. तेवढ्यात सुमित्रा येते आणि डायरेक्ट येऊन तिने जानकीचे पायच धरलेले आहेत. हे पाहून जानकी एकदम हादरून जाते आणि म्हणते, "असं करू नका. तुम्ही मोठे आहात. तुम्ही नुसते मोठे नाहीत तर तुम्ही माझी आई आहात. तुम्हाला पाया पडायचंच असेल तर देवाच्या पाया पडा." हे पाहून सुमित्राला देखील खूप बरं वाटतं आणि दोघी देखील आता देवाच्या पाया पडतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नाना आता त्यांच्या मूळ पदावर आलेले आहेत. नाना चिडलेले आहेत आणि ते म्हणतायत की मला जिन्याहून कोणी ढकललं ही गोष्ट मी कोर्टामध्ये सांगितलेली नाही. कारण मला कोर्टामध्ये आपल्या घरातल्या कोणाचाच अपमान करायचा नव्हता आणि कोर्टापुढे आपल्या घरातले वाद आणायचे नव्हते. पण ज्यांनी कोणी मला ढकलून दिलेलं आहे त्यांनी आता चूक मान्य करायलाच पाहिजे. कारण मला त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे. जर का तो व्यक्ती स्वतःहून येऊन सर्वांच्या पुढं नाक घासून माफी मागत नसेल, तर मग मात्र मला त्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावीच लागणार आहे. तो व्यक्ती कोण आहे? त्यांनी स्वतःने येऊनच माफी मागावी, असं नाना मुद्दाम ऐश्वर्याला टोचून बोलत आहेत. आता सर्वांना माहिती आहे की ती ऐश्वर्याच आहे. पण ऐश्वर्या आता समोर येणार का आणि ऐश्वर्या माफी मागणार का? हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. पण नाना मात्र अगदी तटस्थपणे बोलत आहेत. त्यांनी अजून कोणाचंच नाव घेतलेलं नाहीये. पण ऐश्वर्याला मात्र ती गोष्ट डायरेक्ट लागलेली आहे. ऐश्वर्याला कळलंय, जर का आता आपण माफी मागितली नाही, तर नानांच्या रौद्र रूपाला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे आणि ते काही सहन होण्यासारखं नाहीये. त्यामुळं आता ऐश्वर्या समोर येऊन सर्वांच्या पाया पडून नाक घासून माफी मागितलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.